त्या अंकांकडे आपण हळूहळू येऊयाच. हो. पण बेसिकली शाळेत गणित एवढंच आवडायचं नाही किंवा चांगलं नव्हतं? नाही, करायची रे. ते बेसिक मला माहीत नव्हतं आणि ते केल्यानंतर मला गणितात खूप चांगल्यापैकी मार्क्स मिळाले, जे मला कमी मिळत होते आधीच्या इयरला. ते सरांनी हेल्प केली ती 10th जे मी घेतलं ना, येस इतकं इझी आहे, समजलं की सगळं इझी आहे. आणि मग त्याच्यानंतर माझी ग्रोथ झाली. त्याच्यानंतर मी ऑप्टोमेट्रिस्ट बनले. आता तिथे पण अंक आहेत. तुझ्या चष्म्याचे नंबर प्लस मायनस वजा करा, चष्म्याचे ग्लासेस बनवायला कुठला रॉ मटेरियल घ्यायचं, त्याला मायनस प्लस कसं करायचं ते. आणि ते करता करताना मला ॲक्सिस असतात सिलेंड्रिकलचे, त्या ॲक्सिसवरून मी लोकांचं नेचर ओळखायला शिकले. आणि मी स्वतः त्या सेल्समॅनला किंवा सेल्सगर्लला सांगायची की हा माणूस ना, तू जे देशील ते घे आणि हा माणूस 19-20 घेणार नाही. ते मला विचारायचे, तुम्ही असं कसं सांगता? म्हणलं माहीत नाही. शिकता शिकता कोणीतरी माझ्या कानात घातलं की इनको संभाल के देना करना. तर मी सगळं बघत गेली, चेक करत गेली आणि तिथे मला कळलं की ह्या अँगलची लोकं कशी असतात आणि ह्या अँगलची लोकं कशी असतात. बरेचसे जॉब चेंज केले, हॉस्पिटलमध्ये कामं केली, शॉपमध्ये कामं केली. तिथे रिव्ह्यू असा होता की त्या शॉपची ओनर मीच समजायचे लोक, कारण मनापासून काम केलं कुठेही. म्हणजे जॉब करते असं कधी मी ठेवलं नाही. आणि आजही मी जिथे जिथे कामं केली तिथे माझी आजही व्हॅल्यू आहे आणि लोक मला अजूनही नावाजतात. सो थँक्स फॉर दॅट पीपल. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.